बाबा आता हे काय आहे की जे प्यायले नाहीयेत आणि ब्रेदलायझर सांगते की नाही नाही 5, 6, 9 हा आकडा कुठून आला? म्हणतात नाही नाही ब्लड टेस्ट खरेत, हे म्हणतात की नाही नाही मशीन खरंय, ड्रायव्हर म्हणतात की अहो आमचं ऐका आम्ही पाहिलीच नाहीये. तिघही एकदम म्हणाले फणस. आणि 3 बस ड्रायव्हर होते, ते तिघच्या तिघ पाहिलेले होते. ड्रायव्हर घाबरले ना, नोकरी जाणार, मोठी गोष्ट आहे ना. बरोबर अर्ध्या तासाने जेव्हा डॉक्टर आले तेव्हा ब्रेदलायझर घेऊन आले. त्यांनी पोलिसांनी असं केलं आणि रीडिंग 10, एकदम 10. मग डॉक्टरांना आनंद झाला. डॉक्टर म्हणे कळलं कळलं. मित्रांनो, एक फणस, 3 बस ड्रायव्हर आणि केरळचा तो पंडलम बस डेपो. केरळचा सगळ्यात मोठा बस डेपो आहे तो. पथ्थन्नमिठ्ठित्ता असं काहीतरी दिनादिंदा डिस्ट्रिक्टचं नाव आहे. आय एम सॉरी, मला काही त्या शहराचा अपमान नाही करायचा आहे, पण मी ते खूप शोधलं, मला काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन कळलं नाही. इतकी धमाकेदार स्टोरी आहे. काल परवापासून ती इतकी व्हायरल होतीये, इतकी व्हायरल होतीये, इतकी व्हायरल होतीये. म्हटलं आज तुम्हाला सांगावं काय झालं असेल. बस ड्रायव्हर बस सुटणार त्याच्या आधी आपले नेहमीप्रमाणे त्या बसकडे चालले. तेवढ्यात ब्रेदलायझर, माहिती आहे तुम्हाला ब्रेदलायझर काय असतं? ब्रेदलायझर एक अशी गोष्ट असते जी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये जे वापरतात की बाबा चेक करायला की तुम्ही ड्रिंक केलंय की नाही. त्या बस ड्रायव्हरला बसमध्ये बसण्याआधी चेक केलं गेलं की त्या ब्रेदलायझरने की ते त्यांनी ड्रिंक केलंय की नाही. आणि 3 बस ड्रायव्हर होते, ते तिघच्या तिघ पाहिलेले होते. कशावरून? तर एकाचं जे रीडिंग होतं, ॲक्च्युली त्या ब्रेदलायझरचं जे रीडिंग असतं त्याच्यात 0.03च्या अबाव जर रीडिंग गेलं तर तुम्हाला जेल होऊ शकते. त्याचे कायदे खूप कडक आहेत. पण एका बस ड्रायव्हरचं रीडिंग 5, एकाचं 6 आणि एकाचं 9 असं त्याचं रीडिंग होतं. सगळे शॉक, सगळे लोक जमा झाले. 3 बस ड्रायव्हर त्या माणसाला म्हणतात अहो आम्ही नाही प्यायली, आम्ही सांगतोय ना तुम्हाला आम्ही प्यायली नाहीये. चेक करणारा माणूस म्हणतोय नाही नाही असं कसं, मशीन आहे, मशीन तर कधीच खोटं बोलत नाही. हालाकी माणसावर विश्वास असला पाहिजे, पण माणसाचा मशीनवर त्याने बनवलेल्या गोष्टीवर जास्त विश्वास आहे. म्हणे नाही नाही तुम्ही पाहिली आहे, रीडिंग ब्रेदलायझर सांगते तुमचं 5 आहे, तुमचं 6 आहे, तुमचं 9 आहे. ड्रायव्हर घाबरले ना, नोकरी जाणार, मोठी गोष्ट आहे ना. शेवटी इतका गोंधळ झाला, लोक तमाशा बघतायत. त्या बस डेपोमध्ये सगळे लोक जमलेत. हायर अथॉरिटीज ज्या होत्या केरळच्या, ते म्हणायला लागले की नाही नाही त्यांना जेलमध्ये टाका वगैरे वगैरे. गाड्या आल्या त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी, त्यांना गाडीत भरलं आणि फुल. तरी म्हणतात नाहीच पाहिली आम्ही, शेवटपर्यंत ऐकायला तयार नाही. 3 ड्रायव्हर, 3 बसमधले लोक आणि एकमेकांचे मित्र होते. ते तिघही म्हणतात आम्ही नाही पाहिलो. गाडीत बसवलं आणि ठरलं की आता ह्यांची ब्लड टेस्ट करायची. ब्लड टेस्ट करायला घेऊन गेले. आता 3 मित्र म्हणल्यावर संशय येतो ना की एकत्र बसून प्यायले असतील बाबा, म्हणत असतील की नाही पाहिलो. घेऊन गेले आणि ब्लड टेस्ट केली. आणि हे खूप शॉकिंग आहे की त्या ब्लड टेस्टमध्ये रिपोर्ट्स खूप नॉर्मल आले. अल्कोहोलचा एकही कण नव्हता. दारू त्या तिघांनीही प्यायलेली नव्हती आणि ते तिघही खरं बोलत होते. मग बाबा आता हे काय आहे की जे प्यायले नाहीयेत आणि ब्रेदलायझर सांगते की नाही नाही 5, 6, 9 हा आकडा कुठून आला? तो तिथे पोलीस होते, पोलीस आणि डॉक्टरांचे वादविवाद सुरू. डॉक्टर म्हणतात नाही नाही ब्लड टेस्ट खरेत, हे म्हणतात की नाही नाही मशीन खरंय, ड्रायव्हर म्हणतात की अहो आमचं ऐका आम्ही पाहिलीच नाहीये. इतका तिथे गोंधळ, इतका तमाशा. शेवटी डॉक्टरला काय वाटलं, डॉक्टरचं कामच आहे म्हणा ते. डॉक्टर म्हणे एक काम करा, तुम्ही जरा शांत बसा. त्या बस ड्रायव्हरला म्हणले आणि ना थोडा विचार करा. मागच्या अर्धा 1 तासात तुम्ही काय खाल्लंय, काय पाहिलंय ना, मला सगळं सांगा. तिघही आपले बसले. तिघांच्याही उत्तरात एक कॉमन उत्तर आलं. तिघही एकदम म्हणाले फणस. मग डॉक्टर म्हणे फणस खाल्लं तुम्ही? मग तिघही म्हणले हो. त्यातला एक जण म्हणे हे काय, याने गावावरून आणलं होतं, ते फणस कापलं आणि आम्हालाही दिलं आणि आम्ही खाल्लं थोडं थोडं सगळ्यांनी मिळून. मग डॉक्टर म्हणे ओ असं आहे का, फणस खाल्लं का? मग डॉक्टर त्या पोलिसांकडे गेले आणि त्यात एक यंग पोलीस होता. त्या पोलिसाला डॉक्टरने सांगितलं की बाबा हे बघ, ह्यांनी फणस खाल्लंय ना, ते फणस खूप पिकलेलं होतं. मग ते फणसाचं, 1 मिनिट मला ते काही लक्षात नाही आहे, ते फणसाचं ते त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलं, मी तुम्हाला सांगते. डॉक्टरने सांगितलं की जॅकफ्रूट वॉज व्हेरी राईप, meaning it had a high amount of natural sugar, glucose and fructose.
Once ingested, these sugars underwent natural fermentation inside their stomach, producing ethanol. म्हणजे काय, फणस खूप पिकलेलं होतं, खूप पिकलेलं फणस खाल्लं की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं त्याच्यात, ते नॅचरल शुगर असतात, ते पोटात गेले की ते नॅचरल त्याचं फर्मेंटेशन होतं आणि ते फर्मेंटेशन होऊन त्याचं इथेनॉल क्रिएट होतं. दॅट इथेनॉल though naturally produced was what tricked the breathalyzer into thinking they were drink. म्हणजे ते इथेनॉल ब्रेदलायझरला इतकं गोंधळून टाकतं की ब्रेदलायझरला वाटतं की अरे नाही नाही दारू पेली, नाही 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 इथेनॉल आहे, नाही नाही दारू आहे. म्हणजे ब्रेदलायझर जे मशीन आहे ते कन्फ्यूज होतं. असं डॉक्टर त्या पोलिसाला सांगत होता की अरे असं असं झालं, शुगर होती, ती नॅचरल शुगर होती, ते पोटात गेलं, त्याचं इथेनॉल क्रिएट झालं आणि इथेनॉलमुळे ते ब्रेदलायझर जरा कन्फ्यूज झालं. तरी पोलीस म्हणतोय नाही नाही असं कसं, मशीन आहे भाई, मशीन तर कधीच खोटं बोलत नाही, तुम्ही मला काही सांगाल. पोलीसही पोलिसांचं काम करत होते, डॉक्टरही डॉक्टरांचं काम करत होते आणि ते 3 महान ड्रायव्हरसुद्धा बस ड्रायव्हरसुद्धा त्यांचं स्वतःचं काम करत होते. यात चुकीचं कोणीच नव्हतं, आपापल्या जागी सगळे बरोबर होते. पोलीस यंग होता, तरुण, सळसळतं रक्त, म्हणे नाही नाही तुम्ही मला ना प्रूफ करून दाखवा, डॉक्टरला म्हणले. डॉक्टर म्हणे ठीक आहे, एक काम करूयात, आपण फणस आणू. गेले, फणस आणलं. डॉक्टर म्हणे की त्या पोलिसाला म्हणे की तुम्ही आता ना हे फणस खा, मी अर्ध्या तासात परत येतो. पोलीस पण असा होता की नाही आता मला आज ना सगळं कळलंच पाहिजे की होतंय काय नेमकं. मग ते फणस कापलं बिपलं, त्याच्यातले गर खायला सुरुवात केली पोलिसांनी. डॉक्टर म्हणले होते की मी अर्धा तासात येतो. पोलिसांनी मस्त फणस एक 25 ते म्हणजे काही गर खाल्ले त्याने 25-30. डॉक्टर आले अर्ध्या तासाने, बरोबर अर्ध्या तासाने डॉक्टर आले, ब्रेदलायझर घेऊन आले. ब्रेदलायझर लावलं त्यांनी, ते असं फुंकून ते चेक करतात ना, ब्रेदलायझर असतं ते. पोलिसांनी फुंकलं, आधी 0 होतं, फणस खायच्या आधी एकदा चेक केलं होतं ब्रेदलायझरने, तेव्हा पोलिसाचं जे रिडिंग होतं ते 0 होतं. बरोबर अर्ध्या तासाने जेव्हा डॉक्टर आले तेव्हा ब्रेदलायझर घेऊन आले, त्याने पोलिसांनी असं केलं आणि रिडिंग 10, एकदम 10. मग डॉक्टरांना आनंद झाला, डॉक्टर म्हणे कळलं कळलं. हे सगळं असं आहे, अशी ही गोष्ट ही प्रचंड व्हायरल होतीये. आता केरळ पोलीस इतके डिलेमामध्ये आहेत की तिथे कोण येईल आणि म्हणेल, जो खरंच ड्रंक असेल आणि अचानक म्हणेल नाही नाही आम्ही तर फणस खाल्लं. मग आता केरळ पोलीस इतके डिलेमामध्ये आहेत की आता विश्वास कोणावर ठेवायचा, लोकांनी खरंच फणस खाल्लं याच्यावर विश्वास ठेवायचा की ते आपल्याला वेड्यात काढतात याच्यावर विश्वास ठेवायचा. या सगळ्यात ते जे 3 मित्र होते ते आणि डॉक्टर जिंकले. तुम्हालाही नवीन गोष्ट कळाली. अच्छा, ओके, बाय बाय. न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि लाईक पण करा.